ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादा, मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचं काम अदानी कंपनीला दिल्याचं माहिती कळते। 1700 कोटींना काम दिल्याची माहिती आहे। मिठी नदी आता मुंबईच्या जागा अदानीच्या नावावर करून दिल्या, आता नदी पण अदानीच्या नावावर करून द्यायचं काम भारतीय जनता पार्टी करते। एक सगळं करून मुंबई पूर्णपणे अदानीच्या घशात घालण्याचं मला असं वाटतं षडयंत्र आहे आणि हळूहळू ते यशस्वी करतात। सध्या राज्यामध्ये निवडणूक चालू आहे, त्यामध्ये पैसे द्यायचं काम चालू आहे। निधी आणि पैशाच्या नावावर मतं मागितली जाते अशी शरद पवार यांनी खंत व्यक्त केली। बरोबर आहे, खंत व्यक्त केली, खरंच खंतच आहे ही। कारण या नगरपालिकेत इतके साधे लोक आधी निवडून येत होते, आता या साधे लोकांना उमेदवारसुद्धा कोणी करत नाही। आधी विचारतात तुमच्याकडे पैसे आहेत का, किती पैसे, वाटणार किती आहे। आणि मतदारी हा काही मतदारसुद्धा काही ठिकाणी, मी सगळीकडे नाही बोलत, की या सगळ्या विषयाचा विचार करतात। खरं तर दुर्दैवी आहे लोकशाहीसाठी। बाकी ठीक आहे, निवडून कोण येणार हा स्वतंत्र विषय, त्याच्यात मी जात नाही। परंतु अशा पद्धतीनं संपत्ती, सत्ता याचा उधळपट्टी नगरपालिकेच्या निवडणुकीत चालू आहे। दुर्दैवानं निवडणूक आयोग झोपलेला आहे। काही ठिकाणी तर अशा तक्रारी तर पोलिसांच्या गाडीतूनच पैसे चालले जातात, अशा पण तक्रारी आहे। दुसरा विषय असा की अबू आझमी आहे, ते असं म्हटले की गांधीजींनी जर बटवाऱ्याचा कागद फाडला असता तर आणखी सन्मान वाढला असता। अनेक जण पाकिस्तानात जायला तयार नव्हते, हिंदू मुस्लिम दुश्मन झालेत। आता मला असं वाटतं जुना इतिहास हे करण्यात काही अर्थ नाही। जे झालं ते झालं, आता जसे तसे नीट राहिले पाहिजे ना। आता जसे तसे नीट राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली पाहिजे आपण सगळ्यांनी। आता तुम्ही जे ट्विट केलं ते शिंदे गटाच्या नेत्यांना जिव्हारी लागलं। काय बोलले ते? तुमचे संदीपान भुमरे खासदार आपल्या जिल्ह्याचे, ते असं म्हटलेत की अंबादास दानवेंनी ट्विट करण्यापेक्षा महाराष्ट्रात किती जागा येतील आता हे तपासावे आणि त्यावेळेला तुम्हाला लायकी कळेल। याचा अर्थ तुम्ही जे केलं त्याचं समर्थन करता, मग बोंबा का मारत होते त्यावेळेस? शिवसेना सोनिया गांधी बरोबर जाते, राहुल गांधी बरोबर जाते, आणि मग तुमच्या पक्षाचे लोक त्या पोस्टर कशाला टाकतात? सोनिया गांधींचा फोटो सोबत आणि एकनाथ शिंदेंचा फोटो सोबत। मग तुम्ही उद्धवजीच्या नावाने का बोंबलत होते हा माझा प्रश्न आहे। जागाविषयी तर तुमच्याकडे मस्ती आहे ना, पैसा आहे ना लुटलेला। ड्रायव्हरच्या नावावर 700 800 कोटी जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही मस्ती करणारच, पण जनता जिरवेल। असंही म्हणले की निवडणुकीत उबाटाचा फुपाटा होईल म्हणून। पैठण सांभाळा एवढंच मी सांगतो। तुमचे पैठण जे आहे तुम्ही तिथलं तुमचं सुरक्षित आहे का तेवढंच बघा। आधी फुपाटा तुमच्या ह्याच्यातच पैठणवरूनच आतमध्ये जाईल सांगतो। नक्कीच होते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।